नमस्कार. चला तर मग 10 एप्रिल 2026चं राशी भविष्य बघूया. पण आज आपण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आजचा फोकस असेल आपलं कौटुंबिक जीवन आणि आपले नातेसंबंध. पाहूया आजचे ग्रह तारे आपल्या घरच्यांसाठी काय खास घेऊन आले आहेत. आपल्या सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न असतो नाही का, की आजचा दिवस आपल्या कुटुंबासोबत कसा जाईल. तर आजचे ग्रहमांना काही राशींसाठी खूप चांगली बातमी घेऊन आलंय, पण त्याचवेळी काहींना थोडं सांभाळून राहण्याचा सल्लाही देत आहे. चला या संकेतांचा नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले नातेसंबंध. आजचा दिवस आपल्याला सांगतोय की घरातल्या संवादाला आणि नात्यांना जपण्याची खूप गरज आहे. बघूया हे नेमकं कसं करायचंय. आजची ग्रहस्थिती खरंच खूप रंजक आहे. बघा, एका बाजूला मेष राशीच्या लोकांचे विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे, तर मकर राशीला जोडीदाराची खूप छान साथ मिळणार आहे. पण दुसरीकडे मिथुन राशीच्या लोकांनी घरात वादविवाद टाळलेलेच बरे. याचा सरळ अर्थ काय, तर आज बोलताना शब्दांची निवड खूप काळजीपूर्वक करावी लागणार आहे. मकर राशीला दिलेला हा सल्ला तर अगदी मोलाचा आहे. बोलण्यावर ताबा ठेवा, कारण योग्य आणि प्रेमाचा संवादच तर जोडीदाराचं मन जिंकू शकतो आणि घरातलं वातावरण शांत ठेवू शकतो. म्हणून आज आपले शब्द जपून वापरा. नाती तर महत्वाची आहेतच, पण कुटुंबाच्या सुखासाठी आर्थिक स्थैर्य आणि सगळ्यांचं आरोग्य हेही तितकंच महत्वाचं आहे. चला पाहूया याबद्दल आजचे ग्रह आपल्याला काय सूचना देत आहेत. इथे बघा, प्रत्येक राशीसाठी एक खास सल्ला आहे. वृषभ राशीने खर्चावर नियंत्रण ठेवलं तर घरातला आर्थिक ताण कमी होईल. कर्क राशीने नवीन गुंतवणूक करणं टाळावं, यामुळे कुटुंबाची संपत्ती सुरक्षित राहील. तुळ राशीला जुन्या गुंतवणुकीतून मस्त फायदा होऊ शकतो, तर धनु राशीला प्रॉपर्टीच्या कामात यश मिळून घरात एक स्थिरता येईल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, कुंभ राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्या, कारण आपलं आरोग्य हे संपूर्ण कुटुंबासाठीच महत्त्वाचं असतं नाही का. पैसा आणि आरोग्य झालं. आता बोलूया वैयक्तिक प्रगतीबद्दल, कारण जेव्हा आपण आपल्या कामात यशस्वी होतो तेव्हा त्याचा आनंद फक्त आपल्यालाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला होतो. तर आजचा दिवस प्रगतीचा आहे. सिंह राशीची जी काही कामं अडकली होती ती मार्गी लागतील आणि घरात उत्साहाचं वातावरण राहील. मीन राशीसाठी तर नवीन काहीतरी सुरू करायला दिवस उत्तम आहे. वृश्चिक राशीला व्यवसायात यश मिळताना दिसतंय, तर मेष राशीच्या प्रयत्नांना आज फळ मिळेल. हे सगळं यश कुटुंबासाठी अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण घेऊन येणार आहे. तर मग या सगळ्यामधून आजचा सगळ्यात महत्वाचा संदेश काय मिळतोय आपल्याला, चला थोडक्यात समजून घेऊ. आजचा सर्वात महत्त्वाचा शब्द आहे संतुलन, म्हणजेच बॅलन्स. आपल्याला एकीकडे आपली नाती जपायची आहेत, तीही प्रेमानं, आणि दुसरीकडे आर्थिक आणि आरोग्याची बाजूसुद्धा सांभाळायची आहे. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये जेव्हा आपण ताळमेळ साधू तेव्हाच आपलं कौटुंबिक जीवन खऱ्या अर्थाने सुखी होईल. आणि जाता जाता एक प्रश्न, आज जे काही मार्गदर्शन मिळालं त्याचा वापर करून आपण आपले घरातले संबंध, आपले कौटुंबिक बंध अजून घट्ट कसे करू शकतो यावर नक्की विचार करा. आणि हो, आपल्या प्रियजनांना आज थोडा जास्त वेळ द्या,